माझे कॅट बघा रात्रीची कशी टीव्ही बघताय, पुढे तुम्हाला सांगते. आणि किती वाजलेले होते आता इथे बघा. आज बाहेर गेलेली होती. छान मला आहे ना अशी गावठी पालक भेटलेला होता आणि भरपूर मोठी जोडी होती. आता याच्यातली मी अर्धीच करणार आहे, अर्धी ना नंतर करेल. आणि आज आहे ना डाळ पालक करते म्हटलं, तुरीची डाळ घालून. छान लागते, म्हणजे कसं आपलं वरणही होतं, भातावा खाण्यासाठी होतं. आणि पालक तर खूप चांगला आहे, तुम्हाला माहीतच आहे, शरीरासाठी खाल्लाच पाहिजे मधून. मोठी जोडी मला भेटली गावठी. आता मी सर्वात पहिले ना ती निवडून घेते. छोट्या पानांची घ्यायची नेहमी पालक, मोठ्या मोठ्या पानांचा नाही घ्यायचा. आता याच्यामध्ये काही पिवळे वगैरे पानं असतात ना, ते खराब, ते काढून टाकायचे. आणि त्याच्यानंतर आता भाजी बघा, जवळून दाखवते तुम्हाला, खूप छान होती आणि चवीला तर अप्रतिम लागते अशी भाजी. तुरीची डाळ घेतलेली आहे. आता चला कुकरमध्ये डाळ घालून घेतली, पाणी घालून घेते. आपल्याला आता धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. त्याच्यामध्ये पाणी पण घालून घेतलं, 1 ते 2 ग्लास. थोडंसं इथे बघा सुकं खोबऱ्याचे काप घातले, छान लागतात. आणि थोडेसे शेंगदाणे पण घातलेले आहे. आणि चिरून घेतला हा पालक मस्त बघा, पहिले धुतला नंतर चिरला, तो घातलेला आहे. आणि आपल्याला आता कुकरचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता त्याच्यानंतर आहे ना 2-3 शिट्ट्या झाल्या आणि मस्त आहे ना टोमॅटो, लसूण, जिरं, मोहरी आणि मस्त डाळ, छान असं डाळ आणि पालक घोटून घेतला आणि फोडणी दिलेली आहे. आणि 1-2 हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरची पावडर, हळद घातलेली आहे. ह्या पद्धतीने एवढी छान झाली ती ना भाजी पालक. त्याच्यानंतर आहे ना मिरच्या होत्या, गावावरूनच आणलेल्या होत्या. आणि चला म्हटलं मिरचीचे भजी पण बनवू म्हटलं, गरम गरम छान लागतात. आणि याच्यामध्ये अजिबात मी सोडा घातलेला नाही आहे, म्हणजे सोडा घातला ना तेलकट होता ते, म्हणून मग गरम गरम खाऊ म्हटलं. आणि पीठ थोडंसं आहे ना बेसन पीठ पातळ करायचं, अगदी कुरकुरीत असे आपले मस्त मिरचीची भजी होतात. हे बघा चला झालेली आहे बनवून. त्याच्यानंतर हे बघा दिवसाचे ना असे झोपा काढतात बघा माझे कॅट, 2 आहे माझ्याकडे आता. आणि हे बघा किचनमध्ये आता मी इथे ना काम करीत होते, माझ्याजवळच ते खेळले आणि दोघं पण मस्त झोपले बघा कसे. आणि त्याच्यानंतर आहे ना रात्रभर मग ते जागीच राहतात, इकडे तिकडे फिरतात. आणि त्याच्यानंतर हे बघा आता झोपले, म्हटलं चला झोपू द्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता, हे बघा रात्रीचे 1 वाजलेला होता आणि बघा दोघं पण कसे बसलेले आहे. आणि हे बघा मस्त इथे प्राण्यांचं लावून दिलेलं होतं माझ्या मुलाने, आणि ते बघा कसे बघताय, त्यांना पण आवडतं ह्या पद्धतीने काहीतरी बघायला भेटतं प्राण्यांचं. चला इथपर्यंतच तुम्हाला दाखवलेलं आहे.